आज गटनेत्यांची बैठक, सर्व विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलवलेली होती. मागच्याच गेल्या आठवड्यामध्ये ते ठरलेलं होतं. बहुतेक सगळेजण हजर होते. फक्त दोघं जण येऊ शकले नाहीत, ते म्हणजे जयंत पाटील. तिथं काही एक दुःखद घटना किर्लोस्करांच्या बाबतीमध्ये घडलेली तुमच्या कानावर आली असेल, त्याच्यावर ते येऊ शकले नाही. आणि दुसरे नाना पटोले एक बाहेरगावी असल्यामुळे येऊ शकले नाही. परंतु बाकीचे सगळे सन्माननीय सदस्य, अंबादास दानवे असतील, त्याच्यामध्ये अशोक चव्हाण, पृथ्वीराज बाबा, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, आदित्य ठाकरे, सगळे सन्माननीय सदस्य, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, पण 25 जण हजर होते. त्याच्यामध्ये कपिल पाटील, अबू आझमी, बाळाराम पाटील हे पण सगळे हजर होते. आणि त्याच्यामध्ये साधारण बाबा अधिवेशनाच्या निमित्तानं कोणते विषय आपण चर्चेला घ्यायचे, काय कशा प्रकारे आपल्या सगळ्यांच्यामध्ये एकजूट राहिली पाहिजे याबद्दलची आमची साधकबाधक चर्चा झाली. एक आहे, आज कामकाज सल्लागार समितीची बैठक लागणार होती, पण अचानक ती बैठक पुढं 5 तारखेला ढकलली गेली. त्याच्यामुळं आत्ताच्या सरकारच्या मनामध्ये अधिवेशन 19 तारखेला सुरू झाल्यानंतर किती काळा करताय ते अजून कळायला मार्ग नाही. ज्यावेळेस कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल त्यावेळेस आम्ही सगळेजण आमची भूमिका तिथं मांडू. पण आत्ता जो एक कार्यक्रम असा चर्चेला तिथं म्हणजे छापला गेलेला आहे, त्याच्यामध्ये 5 दिवसाचं कामकाज दाखवलेलं आहे आणि पुढच्या आठवड्यातलं सगळं अशासकीय कामकाज किंवा शासकीय कामकाज असा उल्लेख केलेला आहे. पण कामकाज सल्लागार समितीतच ह्याच्यामध्ये अंतिम निर्णय होईल. आणि त्याच्यामध्ये आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संसदीय कामकाज मंत्र्यांना आमची काय भूमिका आहे ते त्या ठिकाणी स्पष्ट सांगू. साहजिकच विदर्भातलं अधिवेशन आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी नेतृत्व स्वीकारल्यानंतर पहिल्या काळातच पहिल्याच महिन्यात 7 मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ते अधिवेशन पार पाडलं गेलेलं होतं. त्याच्यानंतर मात्र 2 वर्ष करोनाच्यामुळे विदर्भात अधिवेशन झालं नाही. आमची ही भूमिका राहणार आहे की विदर्भातल्या प्रश्नाला जास्तीत जास्त प्राधान्य यावेळेच्या अधिवेशनामध्ये मिळालं पाहिजे. आणि इतर जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याही संदर्भामध्ये आम्ही आमचा जो काही अंतिम आठवडा प्रस्ताव असतो, आमचा गुरुवारचा दिवस जो हक्काचा असतो, त्यामध्ये ते प्रश्न आम्ही घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि सत्ताधारी पक्षाचा माझ्या माहितीप्रमाणे मंगळवारचा दिवस असतो, ते मंगळवारच्या दिवशी कुठला प्रस्ताव घेतील तो सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. त्या पद्धतीनं चर्चा झाली. जवळपास 1.5 तास मीटिंग चाललेली होती. आणि त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी ज्यावेळेस कामकाज सुरू होणार आहे 19 तारखेला, त्यावेळेस पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या सर्व सन्माननीय सदस्यांची बैठक ही आपण नागपूरला घ्यायची असंही बाळासाहेब थोरात, आम्ही सगळ्यांनी आणि आदित्य ठाकरे या सगळ्यांनी ठरवलेलं आहे. मंगळप्रभात लोढा यांनी एक वक्तव्य केलेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना थेट शिवाजी महाराजांच्या प्रसंगाची केली आहे. पत्रकार मित्रांनो, ह्या वाचाळ वीरांना आवरा हे सातत्याने मी सांगतो. तरी देखील यांच्या मनामध्ये काही ना काही कल्पना अशा येतात, हे बोलायला एक जातात परंतु त्याच्यातनं अर्थ वेगळा निघतो. साधी एक ही भूमिका देखील ह्या लोकांना कळत नाही. एखादा माणूस जर चुकला तर बाकीचा, एखाद्याला ठेच लागली तर दुसरा अशा पद्धतीची ठेच लागणार नाही म्हणून प्रयत्न करत असतो, हे तर दिसतच नाही. यांच्या चढावरच लागलेली आहे. एकाने चूक केली की पुन्हा दुसऱ्याला बोलण्याची संधी मिळाली की तो चूक करतोय, पुन्हा तिसरा चूक करतोय. हे कधी थांबणार आहे आणि केव्हा थांबणार आहे? मला तर कळलं की एकनाथराव शिंदे स्टेजवर असताना त्यांच्या देखतच तुलना, कुणाची आपण तुलना करतो, काय करतोय, आपल्यावर जबाबदारी काय आहे, आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशी तरी होऊ शकते का? हे महाराष्ट्रामध्ये कधी घडलंय का? त्याचंही तारतम्य ह्या लोकांना राहिलेलं नाहीये. आता काय यांना बोलावं? महाराष्ट्राची तमाम जनता ही बघतीये. त्यांना आता निवडणुका लागू द्या म्हणजे कळेल काय काय नाही. करणारी जी कंपनी आहे AIC नावाची, त्या कंपनीनं 16 जिल्ह्यात आपली कार्यालय बंद केलं अशा पद्धतीची माहिती समोर आली. शेतकऱ्यांना ह्या संदर्भात
केंद्र सरकारने ताबडतोब हस्तक्षेप केला पाहिजे आणि राज्य सरकारने त्याच्यामध्ये आग्रही भूमिका घेतली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की केंद्राच्या परवानगीशिवाय तुम्हाला इन्शुरन्स कंपनीला काम करायला मान्यता मिळत नाही. मग केंद्राने जर मान्यता दिलेली असेल आणि ते केंद्र ज्या इन्शुरन्स कंपनीला मान्यता देतं त्या इन्शुरन्स कंपन्या जर शेतकऱ्यांच्या पीक विम्याशी खेळ करत असतील तर कोण सहन करणार आहे? त्याच्यामुळे त्यांनी ह्या गोष्टी सगळ्या थांबवल्याच पाहिजेत. ही रास्तच मागणी आहे आणि म्हणूनच त्यांनी हस्तक्षेप केला पाहिजे. आम्ही पण अधिवेशनाच्या निमित्तानं पीक विम्याचे जो काही खेळखंडोबा झालेला आहे आणि अक्षरशः काहीतरी नाममात्र रकमा हे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळतात, हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे आणि त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने स्वतःची पण भूमिका स्पष्ट जनतेच्या समोर केली पाहिजे. मला पत्रकार मित्रांना अजून एक मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे, तो म्हणजे सीमावादाचा प्रश्न. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अक्कलकोट सोलापूर जिल्ह्यातला तालुका तिथली काही गावं आणि सांगली जिल्ह्यातला जत तालुका तिथली काही गावं त्या संदर्भामध्ये कारण नसताना एक चर्चा उपस्थित केली आणि त्याच्यातून सगळ्यांचं लक्ष तिकडं डायव्हर्ट झालं. मला जी माहिती आहे, कर्नाटकचे मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहेत आणि ते रोदगी म्हणून अतिशय प्रख्यात वकील आहेत. त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या केसची जबाबदारी कर्नाटक सरकारच्या बाजूनी किंवा राज्याच्या बाजूनी मांडण्याच्या करता बुक केलेलं आहे. मी देखील ह्याच्याबद्दलची माहिती घेतली. माझं मधल्या काळामध्ये शंभूराजे देसाईंशी थोडंसं बोलणं झालं. ते त्यांच्या परीनं प्रयत्न करतायत. एक वकील मुख्यमंत्र्यांची परवा सह्याद्रीला जी बैठक झाली त्यामध्ये वैद्यनाथन का काहीतरी असं त्याचं त्या वकिलाचं नाव आहे, मला एक्झॅक्ट नाव आठवतं नाही परंतु तशा प्रकारचं नाव आहे. तर त्यांच्याशी पण ब्रीफिंग चाललेलं आहे. माझं स्पष्ट मत आहे, जसं विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आपल्या बाजूनी केस लढण्याचं काम हरीश साळवे साहेबांनी केलेलं होतं, तसं आता रोदगी हे जर समोरच्या बाजूला उभे राहणार असतील तर महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी आणि त्याची जबाबदारी दिलेली चंद्रकांतदादा पाटील आणि शंभूराजे देसाई ह्या दोन्ही मंत्री महोदयांनी ताबडतोब हरीश साळवे साहेबांना बुक केलं पाहिजे आणि त्यांना महाराष्ट्राच्या बाजूनी हे सगळे आपल्याला तो भाग मिळवण्याच्या करता तिथं भूमिका मांडण्याच्या करता म्हणजे विनंती केली पाहिजे, आग्रह केला पाहिजे, त्यांच्यावरती जबाबदारी दिली पाहिजे. भाजप म्हणतो की मागचं सरकार हे रडणारं सरकार होतं, आता दमदार सरकार आहे, दमदार कामगिरी. का आमच्या कुणाच्या उद्धव ठाकरेंना आम्ही कुणी रडणारे होतो हे तुम्हाला कधी दिसलं का? आमचे आवाज ऐकले तरी निम्मी अर्धी लोक घाबरतात आणि कोण रडणारं होतं आणि कोण फुगणारं होतं सगळ्या लोकांना माहिती आहे. उगीच हे असले प्रश्न ते काहीतरी उपस्थित करतात आणि तुम्ही म्हणता ते आमके रडणारे होते आणि आम्ही दमदार आहे. काही नाही, लोकांना सगळं कळतंय कोण दमदार आहे आणि कोण रडणार आहेत. जरा थांबा. आणि साखर कारखान्यांसंदर्भातला कालचा निर्णय जो होता ते बरखास्त करण्यात आलेले आहेत. खास करून 25 किलोमीटरच्या अंतरावरती ते जे होते त्याला 15 किलोमीटरचं दिलं आहे, त्याबद्दल काय सांगाल? सरकार जे येतं त्यांना लोकशाही मार्गाने निर्णय घेता येतात. त्यांच्याकडे पूर्ण बहुमत आहे. त्यांनी ठरवायचं की आपण निर्णय घेतो ते महाराष्ट्राच्या हिताचे, शेतकऱ्यांच्या हिताचे, त्या व्यवसायाच्या हिताचे आहेत का नाही आणि त्या पद्धतीनं ते निर्णय घ्यायचं. आता तुम्हाला आठवत असेल की पाठीमागच्या काळामध्ये त्यांचं सरकार आलं की ते निर्णय घेतात डायरेक्ट जनतेतनं नगराध्यक्ष, सरपंच. आमचं सरकार आलं की आम्ही पुन्हा पूर्वीसारखं ग्रामपंचायतीतनं सदस्यांच्यातनं सरपंच आणि आमच्या नगरसेवकांच्यातनं नगराध्यक्ष असा निर्णय घेत असतो. अशा गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात. ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला काही नव्या नाहीत. आम्ही देखील एकदा विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली डायरेक्ट नगरपालिकेची निवडणूक नगराध्यक्षाची केलेली होती, परंतु त्याच्यात आम्हाला असा अनुभव आला, नगराध्यक्ष एका विचाराचा, एका पक्षाचा आणि सगळी बॉडी दुसऱ्या पक्षाची. काम करणं तिथं
अवघड पडायला लागलं, तिथं निर्णय घेणं अवघड पडायला लागलं. म्हणजे जे नगराध्यक्ष निर्णय घ्यायचे ते कमिटीच्या जनरल बॉडी पुढे आले की ते बहुमताने ते कॅन्सल केले जायचे. अशा काही गोष्टी घडायच्या. लोकशाहीमध्ये तशा प्रकारच्या गोष्टी घडून चालत नाही. म्हणून आम्ही अनुभवातनं पुन्हा पूर्वीसारखा निर्णय घेतलेला होता. आता ह्यांना 25 आणि 15 किलोमीटरच्या बाबतीमध्ये काही अनुभव आला असेल, त्यांनी काही विचार केलेला असेल, त्या संदर्भामध्ये बातमी मी देखील वाचलेली आहे. ज्यावेळेस आम्हाला संधी मिळेल त्यावेळेस आम्ही विचारू की बाबा ह्याच्या पाठीमागं निर्णय घेण्याचा काय फायदा होणार आहे, कशामुळं आपण अशा प्रकारचा निर्णय घेतला. निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे. मी पुन्हा सांगतो, त्याच्याबद्दल माझं दुमत नाही, कारण कॅबिनेट तसे निर्णय घेऊ शकतं. पण त्याच्या पाठीमागची कल्पना काय, ह्याच्यातनं शेतकऱ्यांचा फायदा होणार असेल, शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्त दर मिळणार असेल तर आम्हाला पण त्याच्यामध्ये वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. देवस्थानच्या जमिनी बळकावल्या प्रकरणी सुरेश दस देवस्थानच्या जमिनी बळकावल्या प्रकरणी सुरेश दस यांच्यावर गुन्हा दाखल झाला. खरं तरी महाविकास आघाडी काळातलं प्रकरण होतं, तपासाचे आदेश दिले होते, तपास झाला होता, पण गुन्हा दाखल होत नव्हता. आता कोर्टानं आदेश दिले त्यानंतर गुन्हा दाखल झाला. कोर्ट हे न्यायव्यवस्था आहे, त्यांचा तो अधिकार आहे. त्यांनी काय निर्णय द्यावा, त्यांचा निर्णय त्यांनी दिलेला असेल तर त्याच्या संदर्भातली पुढची कार्यवाही संबंधितांनी केली पाहिजे. सर, पीक विमा प्रकरणामध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पीक विमाचे पैसे घेतात आणि कंपन्यांनंतर त्यांना 70, 65 रुपये, 40 रुपये असे देतात आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची वेळ आली तर ते आपलं सगळं बेस्तान बुडाळून जातात. अशा वेळी शेतकऱ्यांना काय का पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना आमच्या एक गोष्ट काहींनी लक्षात आणून दिलेली होती. पीक विम्याचे पैसे काही प्रमाणात शेतकरी आणि मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार, राज्य सरकार शेतकऱ्याच्या बाजूने त्या पिकाचे भरत असतो आणि विमा उतरवत असतो. परंतु मागचं रेकॉर्ड जर सगळ्या राज्यांचं आणि सगळ्या पिकांचं काढलं तर अनेकदा 5-5 हजार कोटी रुपयाचा पीक विमा उतरवला जातो. शेतकऱ्यांना प्रत्यक्षात 2-2.5 हजार, जास्तीत जास्त 3,000 कोटी रुपये मिळतात. 2-2-2.5 हजार कोटी रुपये हे विमा कंपनींच्या घशामध्ये जातात. म्हणून काही राज्यांनी पीक विमा पद्धतच बंद केली. उदाहरणार्थ गुजरात. तशा प्रकारे आम्ही सरकारमध्ये असताना आमच्याही पुढं हा प्रस्ताव आलेला होता की बाबा पीक विम्याचा जो फायदा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे तो मिळून दिला जात नाही. त्याऐवजी शेतकऱ्यांना त्यांचं पीक अडचणीत आलं तर दुसरा काय आपल्याला पर्याय देता येईल का, अशा प्रकारची चर्चा आमच्या पातळीवर झालेली होती आणि आम्ही काही निर्णयाप्रती यायचं ठरवलेलं होतं. परंतु आमच्यातले एक सहकारी एकनाथराव शिंदे यांच्या मनामध्ये वेगळी भावना आली आणि आमचं सरकार गेलं आणि त्यांचं सरकार आलं. आता त्यांनी त्याच्याबद्दलचा निर्णय घ्यावा. दादा, उनकी बगावत की तुलना छत्रपति शिवाजी महाराज के आगरा से जो निकले थे उससे की गई है. पहले राज्यपाल, अब दूसरे मंत्री का बयान. ये खाली ये दोनों का नहीं, अभी तक इनका गवर्नमेंट आने के बाद बहुत मिनिस्टरों ने अलग अलग बयान किया है और राज्यपाल महोदय का भी एक बयान नहीं, उनके भी अलग अलग बयान. सावित्रीबाई फुले के बारे में, महात्मा फुले के बारे में, शिव छत्रपति शिवाजी महाराज उनके बारे में, ऐसे अलग अलग लोगों के बारे में जो आया है वो हमने सबने देखा है. और फिर मिनिस्टर भी वैसे ही कुछ न कुछ बयान करते हैं कि जो बयानबाजी करने की बिल्कुल जरूरत नहीं है. उन्होंने उनके ऊपर जो जिम्मेवारी है वो निभानी चाहिए, वो न निभाते हुए ऐसे ही स्टेटमेंट करते हैं. और इसीलिए हम बार बार, मैंने तो सीएम साहब के पास और डीसीएम साहब के पास लेटर्स द्वारा भी, और जब हम एक दूसरे को मिलते हैं, मैं जब उनको मिलने के लिए जाता हूं या कोई फंक्शन में हम एक साथ बैठते हैं, तब भी मैंने उनको कहा कि आप ये किसी हालत में रुकवाना चाहिए. आपने आपके सब जो साथी है मिनिस्टर को बताना चाहिए. लेकिन ये वो बताते हैं या नहीं बताते समझ में नहीं आता, क्योंकि आज भी एक मिनिस्टर ने प्रतापगढ़ में जाके
गलत बयान दिया है, ऐसा मेरा कहना है। दादा उद्धव जी इस बारे में महाराष्ट्र बंद करने किन बातों पे चर्चा होगी? आज की मीटिंग में हमारी अपोजिशन के जो भी पार्टियां हैं उसपे राष्ट्रवादी कांग्रेस है, शिवसेना है, शिवसेना ने उद्धव जी साहब की शिवसेना, समाजवादी पार्टी है, शेकापा है, सबके साथ हमारे कपिल पाटिल की भी पार्टी है, सबके साथ बैठकर चर्चा हुई कि आने वाले दिसंबर अधिवेशन में अपना विदर्भ के जो इशू है वो इशू के बारे में ज्यादा ध्यान देना चाहिए, उसको प्रायोरिटी देनी चाहिए और उसके साथ महंगाई के बारे में, बेरोजगारी के बारे में जो भी बड़े बड़े प्रोजेक्ट अपने महाराष्ट्र से बाहर गए हैं और उसका बहुत बड़ा असर अपने बेरोजगारों के ऊपर गिरा है, उसके बारे में सरकार का ध्यान आकर्षित करने की कोशिश हम करने वाले हैं। दादा आपने कहा कि कर्नाटक विवाद को लेकर हरीश साल्वे जी इनको अपॉइंट करना चाहिए, सरकार गंभीर नहीं इस मामले में। नहीं, मेरा ये कहना है कि कर्नाटक गवर्नमेंट ने उनके चीफ मिनिस्टर दिल्ली गए हैं, न्यूज में ऐसा आ रहा है कि रोहतगी साहब जो आज बड़े बड़े दिल्ली यानी सुप्रीम कोर्ट में जो भी आज बड़े लॉयर है उसमें हरीश साल्वे जी का भी नाम लेते हैं, मनु सिंघवी साहब का भी नाम लेते हैं, फिर अपने रोहतगी साहब का भी नाम लेते हैं। तो रोहतगी जैसे बड़े वकील को, लॉयर को उन्होंने वो जिम्मेवारी दी है केस की, तो अपनी तरफ से हरीश साल्वे साहब को जिम्मेवारी देनी चाहिए। हमारे चीफ मिनिस्टर विलासराव देशमुख जब थे तब भी ऐसी मैटर सुप्रीम कोर्ट में चालू थी, तब अपने महाराष्ट्र के साइड से हरीश साल्वे साहब ने अपना जो भी कहना है वो रखा था और हरीश साल्वे साहब खुद महाराष्ट्र के, खुद नागपुर के, और उनको ये केस बहुत अच्छी तरह से मालूम है। इसीलिए मेरा मांग है कि तुरंत सीएम डीसीएम ने हरीश साल्वे साहब को कांटेक्ट करना चाहिए और अपने ये जो सीमावाद के बारे में महाराष्ट्र की तरफ से साल्वे साहब ने केस लड़नी चाहिए, ऐसा मेरी मांग है। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।